अधिक मास किती वर्षांनी येतो, अधिक मासाचे काय महत्त्व आहे, अधिक मासामध्ये आपण काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी प्रवीण के पाठक गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे, बेल आयकॉन प्रेस करावी, म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात। अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो। अधिक मासालाच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे म्हणले जाते। यावर्षी अधिक ज्येष्ठ मास हा आलेला आहे। 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये अधिक मासाचा हा पर्वकाल असेल। अधिक मासामध्ये कोणतेही काम्यकर्म हे केले जात नाही, परंतु भगवान विष्णूंच्या अनुषंगाने पूजन, अर्चन, होम हवन अशा गोष्टी आपण या महिन्यामध्ये करू शकतात। म्हणजेच भगवान विष्णूंची आराधना, उपासना या महिन्यामध्ये विशेषतः आपण करावी, कारण हा भगवान विष्णूंचा विशेष पर्वकाल मानला गेलेला आहे। आपल्याला जर विष्णू सहस्रनाम म्हणता येत असेल तर संपूर्ण महिना आपण विष्णू सहस्रनामाचे स्तवन, पठण हे करावे, कारण अधिक मासालाच पुरुषोत्तम मास म्हणजेच भगवान विष्णूंचे नाव हे दिले गेलेले आहे। त्यामुळे भगवान विष्णूंच्या अनुषंगाने जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला येत असतील ते अधिक मासामध्ये आपण ते म्हणावे। अधिक मासामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर विष्णू याग हा आपण करावा। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये या संपूर्ण मासामध्ये भगवान विष्णूंचे विशेष पूजन अर्चन हे केले जाते। अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, उपास, दान, धर्म, पूजा, होम हवन असे कार्य केल्यास, धर्माचरण केल्यास जीवनाचे सार्थक होते। तसेच आपले जीवन सुखमय, शांतिमय आणि समृद्धीमय होते। या संपूर्ण अधिक मासाच्या पर्वकालामध्ये आपण काय करावे ते आता आपण पाहूयात। संपूर्ण अधिक मासाच्या पर्वकालामध्ये आपण सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे आणि भगवान विष्णूंची आराधना, उपासना ही आपण आवर्जून करावी। जर आपल्याला विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र म्हणता येत असेल तर ते आवर्जून आपण सकाळी व संध्याकाळी संपूर्ण महिन्यामध्ये म्हणावे। जर आपल्याला ते स्तोत्र म्हणता येत नसेल तर या स्तोत्राचे आपण श्रवण करावे। ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण अधिक मासाच्या या पर्वकालामध्ये एक वेळेस भोजन करावे व भोजन करत असताना आपण मौन पाळावे। या संपूर्ण अधिक मासाच्या पर्वकालामध्ये आपल्या देवाजवळ अखंड दिवा हा लावून ठेवावा। अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या दानाचे खूप महत्त्व आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी दीपदान या महिन्यामध्ये करावे। अधिक मासाच्या पर्वकालामध्ये आपल्या देवाजवळ अखंड दिवा हा लावून ठेवला असता लक्ष्मी प्राप्ती होते अशी मान्यता आहे। संपूर्ण अधिक मासाच्या पर्वकालामध्ये एकदा तरी गंगा स्नान केल्यास पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे। ज्यांना गंगा स्नान करणे शक्य असेल त्यांनी ते करावे। ज्यांना गंगा स्नान करणे म्हणजे एकदा तरी त्या ठिकाणी गंगेवर जाणे शक्य नसेल त्यांनी आपण ज्या ठिकाणी स्नान करत असू त्या ठिकाणी गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु हा मंत्र म्हणावा आणि स्नान करावे, जेणेकरून गंगा स्नानाचे फळ हे आपल्याला मिळेल। संपूर्ण अधिक मासामध्ये भोजन करत असताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते। अधिक मासाच्या या पर्वकालामध्ये आपण आपली नित्यकर्मे करावीत, काम्यकर्म हे करू नयेत। हा संपूर्ण अधिक मासाचा पर्वकाल आपण आनंदाने व भक्तीने व्यतीत करावा। भगवान विष्णूंच्या अनुषंगाने आपल्याला जे काही करणे या महिन्यामध्ये शक्य असेल ते आपण करावे व त्यांची कृपा छत्रता आपण मिळवून घ्यावी। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे। धन्यवाद।